गोंदिया जिल्ह्यात वाहतूक नियम पाळण्यासाठी शासनाद्वारे अनेक प्रकारे दंड वसूल करण्यात येतो. परंतु अद्यापही नागरिकांनी वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे जिल्ह्यात जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये 367 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 1,54,500 रुपये दंड या वाहनांवर ऑनलाईन पद्धतीने लावण्यात आला आहे. त्यामध्ये हेल्मेटचा वापर न करणं, शीट बेल्ट न लावणं, विरुद्ध दिशेने वाहन चालवणं, अतिवेगाने वाहन चालवणं यासारखे वाहनांवर कारवाई करण्यात आली. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं, शीट बेल्ट न लावणं अशा वाहनांवर आता कारवाई करण्यात येणार असून 1,000 रुपये दंड आणि 90 दिवसांसाठी त्यांचं वाहन परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे परिवहन अधिकारी यांनी सांगितले. साधारणतः आपल्याकडं जानेवारीच्या शेवटी आला तर फेब्रुवारी पूर्ण महिन्यामध्ये साधारणतः 367 चलन झालेले आहे आणि त्याच्यामध्ये 1,54,500 म्हणजे एवढा दंड वसूल झालेला आहे. ऑनलाईन आहे तो. त्यामध्ये प्रामुख्याने आहे ते विदाऊट हेल्मेट, दुचाकी चालवत असताना विदाऊट हेल्मेटचं वापर न केल्याने किंवा उलट्या डायरेक्शनने आलेले किंवा सीट बेल्ट न लावणं हे आणि ओव्हर स्पीडिंग हे 3-4 मुद्देच आपण कव्हर केलेले आहेत. असा तो एक साधारणतः 1.5 लाख दंड वसूल झाला. सर, मोबाईलवर बोलताना सीट बेल्ट लावले नाही तर काय पर गाडी किती चालान पडतं? मोबाईल नसेल तर त्याचं लायसन्स देखील आपण 90 दिवसासाठी सस्पेंड करतो आणि एक त्याला 1,000 रुपये दंड आहे. त्याचबरोबर सीट बेल्ट नसेल तर त्याला देखील 1,000 रुपये दंड आहे आणि लायसन्स देखील 90 दिवसासाठी आपण सस्पेंड करतो. हेल्मेट नाही घातलं आणि सीट बेल्ट नसेल लावलं.